नमस्कार, मी राम मुदवंत नवराष्ट्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतोय. आपल्यासोबत आहेत माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवतजी कराड. सर, केंद्रामध्ये एन-डी-एचं सरकार आलेलं असून तुम्ही जे नारे देत होते की 400 पार, मात्र तिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकला नाहीत. काय कारणे होती तिथे न पोहोचण्याची? कुठे तुम्ही पाठीमागे पडला? भारत देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झालेले आहेत आणि तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होण्याचा मान त्यांना नंबर 2 प्रधानमंत्री म्हणून म्हणता येईल. कारण या अगोदर 1962 साली पंडित जवाहरलाल नेहरू झाले होते, त्यानंतर मोदी साहेबच झालेले आहेत. एकंदरीत लोकसभेच्या निवडणुकीनंतर पाहिलं तर एन-डी-एला 292 जागा मिळाल्या आणि मोदी साहेबांनी प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली. अर्थात इलेक्शन सुरू झालं त्यावेळेस अब की बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार हा आमचा नारा होता. पण विरोधकांनी एक रॉंग नॅरेटिव्ह प्रस्थापित केला आणि त्यात जनता त्या रॉंग नॅरेटिव्ह म्हणजे चुकीचा नॅरेटिव्ह, चुकीचा मुद्दा हे जनतेच्या सुद्धा लक्षात आला नाही आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं की संविधान बदलणार हा रॉंग नॅरेटिव्ह जनतेपर्यंत पोहोचला. म्हणून मला वाटतं आम्हाला एन-डी-एला जागा कमी पडल्या. पण जागा कमी जरी असल्या तरी भारतीय जनता पार्टी असेल आणि त्यांचे मित्रपक्ष विशेषतः जनता दल युनायटेड आणि टी-डी-पी, तेलुगू देसम पार्टी आणि काही अपक्ष छोट्या पार्टी जसे रामविलास पासवान यांची पार्टी, यामुळे एक स्टेबल गव्हर्नमेंट आता केंद्रात आहे आणि मोदी साहेबांनी 10 वर्ष जो पाया रचलेला आहे त्याच्यावरती विकसित भारतची इमारत उभा राहील. आपण जेव्हा मराठवाड्यातल्या लोकसभेच्या निकालाची चर्चा करतो, तेव्हा यावेळेस महायुतीकडून फक्त एकच उमेदवार विजयी झालेले आहेत आणि भाजपचे जे मोठे नेते म्हणून ओळखले जातात पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे या दोघांचाही पराभव झालेला आहे. काय कारणे होती जी आता चर्चा सुरू आहे की मराठा समाज भाजपच्या विरोधात आहे किंवा जे लाठीचार्ज झाला जरांगे पाटील यांच्या उपोषणामध्ये, त्यामुळे भाजपला याचा फटका बसलाय अशी चर्चा सगळीकडे सुरू आहे. त्यावर काय बोलतात? महाराष्ट्र एक विकसित राज्य आहे आणि या विकसित राज्यामध्ये सुद्धा जातीवाद आरक्षणामुळे समोर आलेला आहे. जरांगे पाटील यांचं मराठा समाजाला आरक्षण, त्याबद्दल उपोषण आणि त्यानंतरची वेगवेगळ्या प्रतिक्रिया त्याच्यामध्ये नक्कीच निवडणुकीमध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये फटका बसलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचा एकही उमेदवार मराठवाड्यामधून निवडून आलेला नाही आहे. पण आता लोकांना समजलंय की जातीवादापेक्षा किंवा जातीपेक्षा विकास महत्त्वाचा आहे आणि सध्याचं जे महाराष्ट्र शासन आहे ते सुद्धा मराठा समाजाला जे लोअर सेक्शन म्हणजे वीक सेक्शन आहे त्यांना आरक्षण देऊन इकॉनॉमिकली वीक सेक्शनसाठी आरक्षण दिलं ते सुद्धा मंजूर केलेलं आहे. तर एकंदरीत मला असं वाटतं की ह्या इलेक्शनमध्ये जो फटका बसला तो जातीय राजकारणाचा बसला. पण महाराष्ट्र शासन याच्यातून बाहेर कसं निघेल त्यासाठी प्रयत्न चालू आहे. आता काही महिन्यातच विधानसभेच्या निवडणूक सुद्धा लागणार आहेत आणि जरांगे पाटलांनी ठाम मत मांडले की मी माझे उमेदवार उभे करणार आहे जर मला योग्य निर्णय दिला नाही. तर याचा कुठे ना कुठे फटका महायुतीला बसेल का असं वाटतं? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाचं संविधान अर्थात घटना लिहिलेली आहे आणि ह्या घटनेच्या नुसार सर्वांना या लोकशाहीमध्ये अधिकार आहेत. म्हणून जरांगे पाटलाचं उपोषण असेल, त्यांच्या मागण्या असतील, त्यांच्या आंदोलन असतील, या घटनेला धरूनच आहेत. म्हणून ते पुढं काय करतील याबद्दल आम्ही तर काही सांगू शकत नाही. पण प्रत्येकाला आपापला पक्ष स्थापन करून किंवा कुठल्या पक्षाबरोबर जाऊन निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. म्हणून ते काय मुद्दा घेऊन लढतील याबद्दल काही आम्ही बोलू शकणार नाही. पण महायुतीच्या माध्यमातून महाराष्ट्राचा विकास आणि महाराष्ट्राचं औद्योगिक प्रगती आणि महाराष्ट्राची शेतीमध्ये विशेष शेतकऱ्यांसाठी विविध सवलती देऊन त्यामध्ये प्रगती कशी करता येईल या विविध मुद्दे समोर घेऊन निवडणूक लढवली जाईल आणि मला खात्री आहे महाराष्ट्रातली जनता
महायुतीच्या बाजूनं कौल देईल, कारण महाराष्ट्राला विकास पाहिजे. आणि आत्ता जर पाहिलं मागच्या 2 वर्षामध्ये महायुतीची सत्ता आल्यानंतर एफ-डी-आयच्या माध्यमातून जे इन्व्हेस्टमेंट झालेली आहे, ती महाराष्ट्रात नंबर 1 राहिलेला आहे. पण ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यावेळेस मात्र एफ-डी-आयमध्ये महाराष्ट्र 4थ्या-5व्या नंबरवर होता. म्हणून मला असं वाटतं, की ज्या तऱ्हेनं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा एक विकसित राज्य बनण्याचा जो सध्या प्रयत्न चालू आहे, तर तो चालू राहील आणि येणाऱ्या काळामध्ये जनतासुद्धा कुठल्याही भूलथापाला न बळी देता महायुतीच्या बाजूनं राहील. आणि शेवटचा प्रश्न, लोकसभा निवडणुकीच्या वेळेस उमेदवारी मिळवण्यासाठी तुम्ही सुद्धा इच्छुक होता आणि मागील काही वर्षांपासून त्यासाठी तुमची तयारी सुद्धा होती. पण ऐन वेळेस संदीपान भुमरे यांना उमेदवारी भेटली आणि तुमच्या कुठेतरी अपेक्षा भंग झाल्या. आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही उभे राहणार आहात का? वरतून काही सूचना आल्या? संभाजीनगरची लोकसभा भाजपने लढवावी म्हणून मी 2019 पासून प्रयत्न करत होतो. मागच्या 5 वर्षापासून प्रयत्न केले. कारण 2019ला युती तुटलेली होती, युती नव्हती आणि त्यानंतर परत युती झाली आणि शिंदे सेने परत आपल्याकडे आल्यामुळे एकंदरीत आम्हाला ती जागा शिवसेनेला सुटली. म्हणून मला ती जागा मिळाली नाही किंवा भाजपला ती जागा मिळाली नाही. पण भाजपला जरी जागा मिळाली नसली, तरीसुद्धा माननीय मोदी साहेब प्रधानमंत्री व्हावेत म्हणून एक जागा निवडून आणणं ही आमची जबाबदारी होती. म्हणून मी स्वतः असेल, भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आम्ही सर्वांनी रात्रंदिवस मेहनत केली आणि आमचे पालकमंत्री भुमरे साहेब यांना निवडून आणलं. आता राहतो विषय विधानसभेचा. मी ऑलरेडी 2026 पर्यंत खासदार आहे, राज्यसभेवरती आहे. माझ्या पक्ष भारतीय जनता पार्टी यांनी मला संधी 2026 पर्यंत दिलेली आहे. म्हणून मी संघटनेसाठी आणि पक्षासाठी काम करून भारतीय जनता पार्टीचे विधानसभेमध्ये जास्तीत जास्त आमदार कसे जातील त्यासाठी मी काम करणार आहे आणि म्हणून मी कुठल्याही प्रकारे विधानसभा लढण्यासाठी इच्छुक नाही आहे. धन्यवाद साहेब. छत्रपती संभाजीनगर, राम बुधवन.